गुढीपाडवा हा महाराष्ट्रीयन नववर्षाचा पहिला दिवस असून तो वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे। तर या दिवशी गुढी उभारून नवीन कामांची सुरुवात करणे आणि आनंद साजरा करणे ही एक परंपरा आहे। ब्रह्मदेवाने केली विश्वनिर्मिती तसेच ब्रह्मदेवाने केली ही सृष्टी निर्माण, तोच हा पवित्र दिवस। तर ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सतयुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो। आपल्याकडे घरोघरी गुढी उभारून हा सण साजरा केला जातो। त्या दिवशी गोडाधोडाचं बनवलं जातं, जसं की पुरणपोळी असू द्यात, खीरपुरी असू द्यात, ज्या त्या भागानुसार थोडीफार पद्धत वेगळी असते। बऱ्याच ठिकाणी पुरणपोळीचाच स्वयंपाक केला जातो आणि गुढीला सुद्धा दाखवला जातो। तर महाराष्ट्रात गुढीपाडवा हा उत्साहात साजरा केला जातो। तर हा सण मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि महाराष्ट्रात कापणीचा हंगाम आहे। तर गुढी या शब्दाचा अर्थ हिंदू ब्रह्मदेवाचा ध्वज किंवा प्रतीक आहे आणि पाडवा म्हणजे चंद्राच्या टप्प्याचा पहिला दिवस। तर राज्यातील लोक गुढीपाडवा त्यांच्या घरांची सजावट करून घरी स्वादिष्ट अन्नपदार्थ गोडधोड बनवून आणि कुटुंबातील सदस्यासह विशेष विधी करून साजरा करतात। तर गुढीपाडवा म्हणजे ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केल्याचा तो दिवस आहे। तर हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान ब्रह्मदेवाने देखील या दिवशी दिवस, आठवडे, महिने आणि वर्षाची ओळख करून दिली। दरम्यान दुसरी आख्यायिकेनुसार राजा शालिवाहनाचा विजय देखील गुढीपाडव्याला साजरा केला जातो, कारण तो पैठणला परतल्यावर त्याच्या लोकांनी गुढी किंवा ध्वज फडकवला होता। तर दुसऱ्या पौराणिक कथेनुसार भगवान श्रीरामाच्या काळात दक्षिण भारतावर राजा बळीचे राज्य होते। प्रभू श्रीराम माता सीतेला रावणापासून मुक्त करण्यासाठी लंकेकडे जात असताना दक्षिण भारतात आल्यावर त्यांची भेट सुग्रीवाशी झाली। सुग्रीव हा बळीचा भाऊ होता। सुग्रीवाने श्रीरामाला त्याच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल आणि बालीच्या कुशसनाबद्दल आणि दहशतीबद्दल सांगितले। यानंतर भगवान श्रीरामाने बळीचा वध करून लोकांना त्याच्या दहशतीतून मुक्त केले। तो दिवस चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेचा दिवस होता। यानंतर दक्षिण भारतातील लोकांनी आनंदात विजयाचा ध्वज फडकावला आणि घरोघरी रांगोळी काढून आनंद साजरा केला। तेव्हापासून आजही दक्षिण भारतात गुढी म्हणजेच विजयाचा ध्वज गुढीपाडव्याच्या दिवशी फडकवला जातो आणि हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो। तर महाराष्ट्रातील लोक गुढी बनवून गुढीपाडवा साजरा करतात। लांब बांबूच्या काठीला ताज्या कापडाचा तुकडा बांधून कडुलिंबाची पाने आणि साखरे बत्ताशे वापरून बनवलेला जो हार असतो तो घातला जातो। काठी चांदीच्या किंवा पितळेच्या भांड्यात ठेवली जाते। गुढी हे विजयाचे प्रतीक आहे। वाईटाला दूर करणारी गुढी समृद्धीला आणते असे मानले जाते। गुढी उभारून लोक प्रार्थना करतात। तर गुढीपाडव्याच्या दिवशी लोक लवकर उठतात, आंघोळ करतात, त्यांची घरे स्वच्छ करतात आणि त्यांची दर्शनी दरवाजे सुंदर रांगोळी आणि गुढीने सजवतात। नववर्ष साजरे करण्यासाठी ते गुढीची पूजाही करतात। शेवटी पुरणपोळी आणि श्रीखंड यांचा समावेश असलेला स्वादिष्ट पदार्थासह कुटुंब आणि मित्रासह आस्वाद घेतला जातो। तर पहिल्याच दिवशी कडुलिंब आणि मिश्रीची ही कोमल पाने खाण्याची सुद्धा प्रथा आहे। तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण अशा पद्धतीने हे सगळं करत असतो। तर त्यामागची ही छोटीशी पौराणिक कथा होती, ती सुद्धा आपण ऐकलेली आहे। तर ह्या गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी आपण गुढीला नेसवावी, तर हा एक प्रश्न पडलेला असतो। तर आपल्याला 2 रंगाच्या साड्या आहेत, त्या अजिबात चुकूनही नेसवायच्या नाहीत। ते म्हणजे काळा रंग। काळा रंग हा आपल्या हिंदू धर्मात वर्ज्य मानला जातो किंवा कोणतंही धार्मिक कार्य असेल, जिथं पूजापाठ व्रत वैकल्य करायचं असतील, तिथं काळा रंग घातला जात नाही, तो वर्ज्य असतो। कोणत्याही देवदर्शनासाठी आपण गेलो तर तिथं सुद्धा हा काळा रंग टाळला जातो। तर काळा रंग आपल्याला या दिवशी घालायचा नाही, म्हणजे स्वतःही घालायचा नाही आणि गुढीला सुद्धा काळ्या रंगाचे कपडे, काळ्या रंगाचं वस्त्र किंवा काळ्या रंगाची साडी आपल्याला इथं नेसवायची नाही। तर सगळ्यात वर्ज्य कलर कुठला करायचा असेल तर तो आहे काळा रंग आणि त्याचसोबत पांढरा रंगसुद्धा इथं वर्ज्य केला जातो। तसं बघायला गेलं तर पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक आहे, परंतु या दिवशी हा रंग घातला जात नाही किंवा गुढीला सुद्धा या रंगाची साडी किंवा वस्त्र आहे ते नेसवलं जात नाही। आता बघा दुसरा प्रश्न पडतो की आता गुढीला साडी
कशी नेसवावी, तर आपण घातलेली धुतलेली साडी न नेसवता तुमच्याकडे नवी कोरी जी साडी असेल तर आपल्याला कुणी गिफ्ट दिलेली नसून जी आपण स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली असावी. मग त्यामध्ये अगदी 100 किंवा 200 रुपयाची साडी असेल तरी चालेल, पण ती स्वतःच्या पैशाची किंवा कमाईची असावी आणि ती नवी कोरी असावी. तर किंवा तुम्ही स्वतःसाठी तर आपण साड्या घेतोच, मग ते गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपल्यासाठी तुम्ही नवीन साडी खरेदी करून आणू शकता. मग ती पहिल्यांदा गुढीला नेसवू शकता आणि नंतर ती तुम्ही घालू शकता. कारण तसंही बघायला गेलं तर गुढीपाडवा हा आपल्यासाठी नवीन वर्ष इथून चालू होतं. तर हा एक 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त आहे. तर यामुळं या दिवशी तुम्ही नवीन साडी गुढीलाही नेसवू शकता आणि नंतर ती तुमच्यासाठी पण होते. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणतीही काठपदराची साडी असू द्यात किंवा तुम्हाला जसं शक्य आहे त्या पद्धतीने आणू शकता. आता कोणता रंग शुभ आहे, तर गुढीसाठी बघा सगळ्यात शुभ रंग असेल किंवा सगळ्यात प्रिय रंग कोणता असेल तर तो आहे केशरी रंग. तर आपण ज्यावेळी श्रीराम आलेले होते परतून, तर त्यावेळी केशरी रंगाचा तो ध्वज लावलेला होता. तर त्यामुळं हा केशरी रंगाला आपल्यात हिंदू धर्मामध्ये खूप असं अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर तुम्ही केशरी रंगाची साडी नेसवू शकता आणि तुम्हीसुद्धा या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर त्या रंगाची साडी आपण गुढीची पूजा करताना घालू शकता. त्याचसोबत पिवळा रंगसुद्धा शुभ मानला जातो. तर पिवळा रंग कोणत्याही पूजेमध्ये आपण पिवळ्या रंगाचा वापर जास्त केला जातो, कारण हा रंग पूजेसाठी शुभ मानला जातो. तर पिवळा रंगसुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता गुढीला साडी नेसवण्यासाठी. त्याचसोबत तुम्ही हिरवा रंग असू द्यात, ते सुद्धा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात असते तिथं हिरवा रंग येतोच. तर हिरवा रंगाची साडीसुद्धा तुम्ही गुढीला नेसवू शकता. त्याचसोबत इतर आता काळा आणि पांढरा रंग सोडले तर बरेच रंग आहेत. तर आता हे जे शुभ रंग सांगितलेले आहेत, पिवळा, केशरी, नारंगी असेल, आता लाल आला, गुलाबी आला, तो सुद्धा यातच मोडतो. चॉकलेटी असेल, जसं की या शेडमधले सगळेच कलर तुम्ही गुढीसाठी वापरू शकता आणि या दिवशी तुम्ही सुद्धा त्या रंगाची साडी घालू शकता. त्याचसोबत गुढीसाठी जी काठी असते ती मात्र येळूचीच काठी इथं गुढी उभारण्यासाठी वापरायची असते. छोटी असू द्यात मोठी असू द्यात, पण तुम्हाला या दिवशी येळूचीच काठी उभा करायची असते आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची असते. आणि गुढीसाठी काठी पण आपल्या स्वतःच्या पैशानेच ती विकत आणावी. तर इकडून तिकडून अशी कोणतीही काठी आणून उभा न करता या दिवशी ह्या येळूच्या काठीलाच फार महत्त्व आहे. तर गुढी उभारताना ही चूक मात्र तुम्ही पण अजिबात करू नका. तर येळूचीच काठी तुम्हाला इथं गुढी उभा करण्यासाठी घ्यायची आहे. तर ह्या येणाऱ्या गुढीपाडव्याच्या आणि आपल्या चालू होणाऱ्या हिंदू धर्मातील नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आई तुळजाभवानी तुमच्या मनातील सर्व इच्छा, चांगल्या इच्छा आणि सगळे तुमचे जे काही चांगलं कार्य असेल ते पूर्णत्वाला नेहोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.